नाशिकच्या तपोवन प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। राष्ट्रीय हरित लवादाने प्रस्तावित वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे। पुण्यातील वृक्षप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हरित लवादाने ही स्थगिती दिली आहे। कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित वृक्षतोड आता मनपाला कठीण जाणार आहे। यामुळे वृक्षप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। कुंभमेळ्यासाठी सरकारने वृक्षतोडीचा निर्णय घेतला होता। या निर्णयाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील वृक्षप्रेमींनी आंदोलन केलं होतं। ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करायची असते त्यावेळेस त्यांना फॉरेन्सिक ऑडिट अर्थात सायंटिफिकरित्या ते ऑडिट वगैरे करावं लागतं। ते ऑडिट पण त्यांनी गेलेलं नाही। आजपर्यंत जे रिप्लांटेशन केलेले असतील किंवा जे प्लांट केलेले ट्री असतील त्याची वर्तमान स्थिती काय आहे, म्हणजे नाशिक महानगरपालिकेने तोडलेले वृक्ष आणि जगवलेले वृक्ष आणि त्याची वर्तमान स्थिती याचा पण लेखाजोखा आजपर्यंत जनतेसमोर किंवा नाशिककरांसमोर मांडला गेलेला नाही। श्री पिंगळेचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी ते नाशिककरांच्या वतीने पिटिशन दाखल केलं आणि आगामी काळामध्ये आम्ही त्यांना जे काही मदत लागल कागदपत्रांच्या माध्यमातून किंवा कायदेशीर मदत आम्ही त्यांना करू आणि गरज पडली तर आम्ही पण नाशिककर म्हणून त्या याचिकेमध्ये एनजीटीचा इंटरव्ह्यू करू। इतकंच नव्हे तर वनराईचे सयाजी शिंदे आणि राज ठाकरेंसह सगळ्या विरोधी पक्षांचा वृक्षतोडीला विरोध होता। सयाजी शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी चिपको आंदोलनाच्या धर्तीवर साधुग्राममध्ये आंदोलन केलं होतं। राष्ट्रीय हरित लवादाला हायकोर्टाचा दर्जा आहे। जर सरकारला हरित लवादाच्या निर्णयाला आव्हान द्यायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयातच जावं लागेल। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनच्या 1800 झाडांची वृक्षतोड ही करण्यात येणार होती। या विरुद्ध अनेक संघटना असतील, अनेक हे रस्त्यावर उतरले होते। अनेक आंदोलन निदर्शनं त्या ठिकाणी करण्यात आली आणि आज हरित लवादामार्फत या निर्णयाला अंतरिम स्थगिती ही देण्यात आलेली आहे। लोकशिवायसाठी राहुल वाघ, नाशिक।